नमस्कार. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटतो का? पक्ष फुटला का? हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, त्यावरती आपण एक नजर टाकू. त्यांनी काय युक्तिवाद केला? शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आता सुप्रीम कोर्टातील सुनावणी निर्णय टप्प्यावरती पोहोचलेली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या 2023 मधील निर्णयावरतीच गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा सर्वात महत्वाचा मुद्दा, विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असे गृहीत धरता येईल का किंवा मानता येईल का? त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत आयोगाला राजकीय पक्षातील वादावरती निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मात्र केवळ काही आमदार वेगळे झाले म्हणून संपूर्ण पक्ष फुटला असं गृहीत धरता येणार नाही. म्हणजेच आमदाराची संख्या जास्त, पक्षाची मालकी त्यांची, असा सरळ नियम लागू होऊ शकतो का, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हाच या प्रकरणातील मोठा कायदेशीर प्रश्न बनलाय. सिब्बल यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला. विधिमंडळातील बहुमत आणि संघटनेतील बहुमत हे एकच नसतं. उद्धव ठाकरे गटाने संघटनात्मक रचनेत आपलं बहुमत असल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय कार्यकारिणी असेल, पदाधिकारी असेल, जिल्हास्तरीय संघटना आणि प्राथमिक सदस्य संख्या यांचा त्यांनी संदर्भही कपिल सिब्बल यावेळी त्यांनी दिला. मात्र निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदाराच्या संख्याबळावरती किंवा त्याला अधिक महत्व दिल्याचं सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये स्पष्ट झालं. आता दुसरा मोठा मुद्दा, 2018 ची पक्ष घटना विरुद्ध 1999 ची पक्ष घटना. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही गट 2018च्या पक्ष घटनेनुसार काम करत असताना आयोगाने त्या घटनेच्या वैधतेवरती प्रश्न उपस्थित करून 1999 ची जुनी घटना आधार मानली आणि इथेच सिब्बल यांनी आयोगाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यांचा युक्तिवाद असा होता की निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध किंवा अवैध ठरवण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानेही पक्षातील लोकशाही आणि पक्ष घटनेतील बदलाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर सिब्बल यांनी आणखी एक गंभीर धोका न्यायालयासमोर मांडला. जर केवळ आमदाराचे संख्याबळ म्हणजेच राजकीय पक्षाची संख्याबळ मानले तर कोणताही पक्ष फोडून सरकार बदलण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, जे 2-3 पक्षासोबत झाले. म्हणजे हा केवळ शिवसेनेच्या नावाचा किंवा धनुष्यबाण चिन्हाचा वाद नाही, तर भविष्यात भारतातील राजकीय पक्षामध्ये फुटीचे परिणाम कसे ठरवायचे याचा मोठा घटनात्मक प्रश्न आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हाबाबत निर्णय दिला. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार अपात्रतेचा प्रश्न आधी निकाली निघाला असता तर संपूर्ण परिस्थिती वेगळी असू शकली असती. म्हणूनच या सुनावणीकडे केवळ उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा राजकीय संघर्ष म्हणून पाहणे पुरेसे नाही, हाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे, पक्ष कोणाचा, पक्ष ठरवणारा कोण, आमदाराचे बहुमत महत्वाचे की संघटनेचे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुटलेल्या आमदारांना पक्षाची ओळख मिळू शकते का, या सर्व प्रश्नाची उत्तरे आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयातून समोर येणार आहेत. मात्र एक गोष्ट इथं स्पष्ट होते, कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला केवळ राजकीय नव्हे तर अधिकार क्षेत्र आणि घटनात्मक कायद्याच्या कसोटीवरती आव्हान दिलं म्हणायला हरकत नाही. सुनावणी अद्याप सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिलेला नाही, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पुढील सुनावणीकडे लागलेल्या आहेत आणि पुढे काय येतं, कोर्ट ह्याच्यावरती काय निर्णय घेतं हेही बघणं औचित्याचं ठरणार आहे. तुमच्या मते पक्षाचं नाव चिन्ह ठरवताना आमदाराचं बहुमत निर्णायक असावं का संघटनेचं असावं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.